नमस्कार. श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो. सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी. गणेशोत्सवानिमित्त शिवशंभो प्रतिष्ठान गणेश मंडळातर्फे भारतीय पुरातन दुर्मिळ शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन. धुळे महानगर भाजपच्या गणरायाची एक दिवस आधीच मंगळवारी लक्षवेधी पद्धतीने काढण्यात आली सुवाद्य मिरवणूक. अग्रवाल विश्राम भवन येथे माता माधवी मेगा कॅन्सर सेमिनार संपन्न. जुने धुळ्यातील गल्ली नंबर 14 येथे शनी महाराज महिला मंडळातर्फे हरतालिकेचा सण सामूहिक पूजन करून उत्साहात साजरा. आणि कुमारनगर येथील जय झुलेलाल मित्र मंडळाच्या सिंधी कॅम्पच्या गणरायाची सोमवारी सायंकाळी वाजत गाजत काढण्यात आली मिरवणूक. आता बातमीपत्र विस्ताराने. गणेशोत्सवानिमित्त देवपुरातील शिवशंभो प्रतिष्ठान गणेश मंडळातर्फे भारतीय पुरातन दुर्मिळ शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळातर्फे पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली. श्री शिवशंभो प्रतिष्ठान गणेश मंडळ देवपूर धुळेतर्फे गणेशोत्सवानिमित्त स्पार्क फाउंडेशन संचलित भारतीय पुरातन दुर्मिळ शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे दत्त मंदिर चौक येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळातर्फे पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली. शिवशंभो प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सवानिमित्त 10 दिवस विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. यावर्षी मंडळातर्फे शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. इतिहास फक्त वाचायचा नसतो, तो अनुभवाचा असतो, हीच भावना घेऊन शिवशंभो प्रतिष्ठान यांच्या वतीने एक पवित्र ध्यास घेण्यात आला आहे. शिवकालीन दुर्मिळ शस्त्रांचा ठेवा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक तलवार, भाला, कट्यार, ढाल, तोफा यामध्ये फक्त लोखंड नाही तर स्वराज्याचा आत्मा, छत्रपतींचे शौर्य आणि मावळ्यांची निष्ठा सामावलेली आहे. हे शस्त्र पाहताना प्रत्येकाच्या डोळ्यात अभिमान दाटून यावा आणि प्रत्येक हृदयात हर हर महादेवची गर्जना व्हावी या दृष्टिकोनातून सदर शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे मंडळातर्फे आयोजन करण्यात आले आहे. तरी या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचा गणेश भक्तांनी तसेच शहरवासियांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मोहित देसले, उपाध्यक्ष कुणाल सोनवणे, पृथ्वीराज पाटील, भावेश बांबरे, हरिभक्त परायण, वैभव विशंबर आदी उपस्थित होते. 2025च्या गणेशोत्सवामध्ये शिवशंभू प्रतिष्ठानने दत्त मंदिर चौकामध्ये भव्य स्वरूपामध्ये गणपती उत्सव मनवत आहे. या गणपती उत्सवामध्ये आपण शिवकालीन शिवप्रदर्शन, शस्त्र प्रदर्शन हे दाखवत आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना, लहान बालकांना इतिहास हा घराघरापर्यंत पोहोचवायला पाहिजे, इतिहासाची उजळणी व्हायला पाहिजे. शालेय जीवनात जो इतिहास आहे तो बऱ्यापैकी कमी प्रमाणात असतो. ज्या गोष्टी इतिहासाची PhD करतात त्या लोकांपर्यंत हे शस्त्र प्रदर्शनाचा इतिहास हा त्यांना माहिती असतो. आपण येणाऱ्या 2025च्या गणेशोत्सवामध्ये शस्त्र प्रदर्शन हे लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत दाखवत आहोत, की जेणेकरून इतिहासाचा त्यांना उजळणी व्हायला पाहिजे. पावनखिंडीचा आपण एक पटनाट्य तयार करत आहोत. त्याच्यानंतर आपण बेटी बचाव बेटी पढाव यांच्या मेन संयोजिका अल्पभावी यांच्यामार्फत आपण तिथे बेटी बचाव हा पटनाट्य तयार करणार आहे, पावनखिंडी तयार करणार आहे, या लॉन्चिंग करणार आहे, जेणेकरून या सगळं गणपती बाप्पा हा बुद्धीचा प्रतीक आहे. त्यामुळे आपण बुद्धीचे सगळे कार्यक्रम तिथे घेत आहोत, जेणेकरून इतिहासाची उजळणी होईल. या लॉन्चिंगमध्ये आर्टिफिशियल टेक्नॉलॉजी ही लॉन्चिंग होईल आणि प्रत्येक घराघरामध्ये मुलगी ही बेटी बचावमधून कशी वाचेल, धर्मातल्या मुली कशा सुसंस्कृत होतील यासाठी आपण हा पंडा उचललेला आहे. शिवशंभू प्रतिष्ठान हे कायमस्वरूपी देव, देश, धर्म या गोष्टीवरच कार्यरत आहे. देव, देश, धर्मासाठी शिवशंभू प्रतिष्ठान हे कार्यरत हे कायमस्वरूपी याच पद्धतीने कार्यक्रम हे सांस्कृतिक असेच घडवत राहील. एवढेच. धुळे महानगर भाजपच्या गणरायाची एक दिवस आधी म्हणजेच मंगळवारी 11 रोडवरील श्रीराम मंदिर येथून लक्षवेधी पद्धतीने सुवाद्य मिरवणूक काढण्यात आली. बुधवारी विधिवत श्रींची स्थापना होणार आहे. धुळे महानगर भाजपच्या गणरायाची एक दिवस आधीच अत्यंत लक्षणीय पद्धतीने सुवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीने गणेश भक्तांचे तसेच शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले होते. फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून भाजपच्या राजाची मिरवणूक निघाली. शहरातील आग्रा रोडवरील श्रीराम मंदिर येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला. ढोल पथकासह पारंपरिक वाद्य गणरायाच्या आगमनाच्या साक्षीला होते. मंगळवारी शहरातील आग्रा रोड मार्गे चाळीसगाव रोडवरील भाजप कार्यालयात बाप्पाचे आगमन झाले. बुधवारी विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. बुधवारी गणरायाची स्थापना घराघरांमध्ये मंडळातर्फे होत आहे. त्यामुळे
ठिकठिकाणचे भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते त्या भागातील गणेश मंडळांच्या गणरायाच्या आगमनासाठी सज्ज राहतील म्हणून मंगळवारी आम्ही भाजप राजाची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला. तसेच अनंत चतुर्थी ऐवजी त्याच्या एक दिवस आधी विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर, माजी महापौर प्रदीप करपे, डॉक्टर सुशील महाजन, रवींद्र बेलपाठक, विजय पाचापूरकर, जितेंद्र चौटिया, महादेव परदेशी, महेश मिस्त्री, किरण जोंधळे, हिरामन गवळी, धीरज कलंत्री, ललित माळी, आकाश परदेशी, अमोल मासोळे, ओम खंडेलवाल, हर्ष रेलन, प्रवीण अग्रवाल, निलेश नेमाने, सुनील चौधरी, स्वामी कुटे, जयेश मगर, पप्पू डापसे, कमलाकर पाटील, योगेश चौधरी, शरद चौधरी, विलास पाटील, रवींद्र मोरे, सागर कोडगीर, सुहास आंबळकर, छोटू थोरात, दगडू बागुल, सागर चौधरी, यशवंत येवलेकर, तुषार भागवत, पंकज दात्रक, राजेंद्र खंडेलवाल, संजय बोरसे, प्रकाश उबाळे, भगवान देवरे, मुन्ना अग्रवाल, माजी उपमहापौर कल्याणी आंबळकर, मायादेवी परदेशी, आरती पवार, मोहिनी गौंड, मोहिनी दात्रक, उमा कोळवले यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भाजपच्या राजाची श्रीराम मंदिर येथे वाजत गाजत मिरवणूक केली आहे. उद्या आम्ही गणरायाची उद्या स्थापना करणार आहोत. प्रत्येक चौकात प्रत्येकच कार्यकर्त्यांच्या चौकात गणपती असल्या कारणाने आम्ही ही मिरवणूक, ही शोभायात्रा एक दिवस अगोदर काढली आहे आणि विसर्जन देखील 9व्या दिवशी आम्ही करणार आहोत, जेणेकरून प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी सहभाग घेता येईल अशा पद्धतीचं आमचं नियोजन आहे. आणि धुळे शहरात यापुढे माझी जोपर्यंत हयाती आहे तोपर्यंत भाजपचा गणपती कायम कसा बसेल या कार्यक्रमाची नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर गणरायाला काही तुम्ही मान्य केलेलं आहे का? निश्चितच आज भारतीय जनता पार्टीचं ऑफिस महाराष्ट्रातलं सर्वात एक नंबरचं ऑफिस तयार होत आहे. आणि धुळे शहरातील भारतीय जनता पार्टीचं ऑफिस महाराष्ट्रातलं सर्वात उत्कृष्ट असं हायटेक ऑफिस होत आहे. आणि लवकर तिथे एक महिन्याच्या आत या ऑफिसचं उद्घाटन आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते करणार आहोत. पण त्याच्या अगोदर परमेश्वराची अशी कृपा आहे की त्याच ऑफिसमध्ये गणरायाची सुरुवातीचं हे प्रथमच वर्ष आहे आणि ऑफिसचं उद्घाटन होण्याच्या अगोदर गणराया त्या ठिकाणी गणरायांचं आगमन होत आहे. मला निश्चित खात्री आहे की गणरायाचं आगमन ही आमच्या भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय शुभ घटना आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे हिंदू बहुल भागात 100% निश्चित सर्व सीट निवडून कसे येतील असा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तरी अंदाज निश्चितच 50+ सीट निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे. धुळे शहरातील पांझरा नदी किनारील अग्रवाल विश्राम भवन येथे शनिवारी सायंकाळी माता माधवी मेगा कॅन्सर सेमिनार संपन्न झाले. अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहाय्यक मंडळ धुळेतर्फे शहरातील पांझरा नदी किनारील अग्रवाल भवन येथे शनिवारी सायंकाळी माता माधवी मेगा कॅन्सर सेमिनार संपन्न झाले. या सेमिनारमध्ये मुंबई येथील जसलोक हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर रितू जैन, डॉक्टर सुनील चोपडे, डॉक्टर गौरव लालवानी, डॉक्टर प्रवीण अग्रवाल, डॉक्टर शिल्पा अग्रवाल आणि डॉक्टर आशिष जैन यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. सेमिनारमध्ये प्रामुख्याने महिलांच्या विविध कॅन्सर संबंधित घ्यावयाची काळजी आणि उपाय यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच तोंडाचे कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सरच्या वॅक्सिनबाबत माहिती देण्यात आली. रक्ताशी संबंधित कॅन्सरची घ्यावयाची काळजी यावर देखील मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांशी संबंधित रोगाविषयी प्रश्नमंजुषा आणि चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार अनुभव अग्रवाल, उद्योजक विनोद मित्तल, अभिषेक अग्रवाल, राकेश अग्रवाल, अजय अग्रवाल, अल्फा अग्रवाल यांच्यासह अग्रवाल विद्यार्थी शिक्षण सहाय्यक मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे हृदयरोग निदान शिबिर घेण्याचाही आमचा मानस आहे. आणि या सर्व जे आम्हाला उत्तेजन मिळत असतं, आमचे जे डायरेक्टर आहेत या संस्थेचे ते एक दिलाने आमच्या पाठीमागे उभे असतात आणि त्याच्यामुळे आम्हाला हे सगळं चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळत असते. पुनश्च
मुंबईहून आलेल्या सर्व डॉक्टरांचे आणि कॅम्प यशस्वी करण्याबद्दल धुळ्याचे डॉक्टर आणि यूथ क्लब यांचा आभार मानतो मी. धन्यवाद. धुळे शहरातील जुने धुळ्यातील गल्ली नंबर 14 येथे शनी महाराज महिला मंडळातर्फे हरतालिकेचं सामूहिक पूजन करून उत्साह साजरा करीत सुहासिनींनी आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना केली. धुळे शहरातील जुने धुळेतील गल्ली नंबर 14 येथे शनी महाराज महिला मंडळातर्फे हरतालिकेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत वाळूचे शिवलिंग व देवी पार्वतीची मूर्ती स्थापन सामूहिक पूजन केले. पत्री, फुले व नैवेद्य अर्पणासह हर हर महादेवच्या जयघोषात परिसर दुमदुमून निघाला होता. शनी महाराज महिला मंडळाच्या वतीने गेल्या 40 वर्षापासून हरतालिकेचा सण उत्साहात साजरा केला जातो. या ठिकाणी पूजेसाठी 2300 महिला एकत्र येऊन सामूहिक पूजा करतात. हिंदू धर्मामध्ये महादेवाला देवांचे देव मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार महादेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिका तीज व्रत पाळले जाते. हे व्रत प्रामुख्याने सौभाग्य, अखंडपतीच्या आनंदासाठी आणि वैवाहिक जीवनाच्या दीर्घायुष्यासाठी पाळले जाते. या दिवशी माता पार्वतीने कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त केले अशी पौराणिक मान्यता आहे. म्हणूनच विवाहित महिला आपल्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत पाळतात आणि अविवाहित मुली चांगला जीवनसाथी मिळावा म्हणून हे व्रत पाळतात. असे म्हटले जाते की तीज व्रत केवळ वैवाहिक जीवन आनंदी करत नाही तर स्त्रीच्या जीवनातील अनेक संकटे देखील दूर करते. हे व्रत जोडीदाराप्रती समर्पण आणि निष्ठेचे प्रतीक आहे. म्हणूनच महिला पूर्ण उत्साह आणि भक्तीने ते पाळतात. हरतालिका तीज व्रत खूप पवित्र आणि पुण्यपूर्ण मानले जाते. एकदा ते सुरू केले की ते आयुष्यभर पाळण्याची परंपरा आहे. परंतु जर अक्षमता असेल तर शिव पार्वतीचे ध्यान करण्याची आणि संकल्प सोडण्याची परवानगी देखील शास्त्रामध्ये देण्यात आली आहे. असा हा हरतालिकेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीकांत भास्करराव पठाण गेले 40 वर्ष झाले शनी मारुती महिला मंडळ इथे हरतालिकेची पूजा ही सुरू झालेली आहे. या हरतालिकेच्या पूजेला कमीत कमी 150 ते 200 बाया असतात. प्रत्येक पूजेमध्ये 20-20 बाया बसतात. अशा 5 ते 10 पूजा होतात. सगळे भाविक महिला इथे जमतात व दर हरतालिकेला इथे पूजेला बसलेल्या असतात. हरतालिका ही पार्वतीने व्रत केलं होतं की माझा विवाह शंकराशी व्हायला पाहिजे, पण तिच्या वडिलांनी बेत फिरवून तिचा विवाह विष्णूबरोबर करण्याचं ठरवलं. म्हणून तिची मैत्रिणीकडे ती जाते आणि तिला सांगते. तिची मैत्रीण म्हणते की बा आपण तुझ्या वडिलांना जो देश माहीत नसेल अशा ठिकाणी जाऊ. म्हणून तिची मैत्रीण तिला घेऊन जाते. म्हणजे या हरतालिकेला तिचं हरण करते, दूर नेते. म्हणून हरतालिका असं या व्रताला नाव पडलेलं आहे. धुळे शहरातील कुमारनगर येथील जय झुलेलाल मित्र मंडळाच्या सिंधी कॅम्पच्या गणरायाची सोमवारी सायंकाळी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. धुळे शहरातील कुमारनगर येथील जय झुलेलाल मित्र मंडळाच्या सिंधी कॅम्पच्या गणरायाची ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सोमवारी रात्री मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. सिंधी कॅम्पचा राजा जय झुलेलाल मित्र मंडळाचे हे 18वे वर्ष असून गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी संपूर्ण परिसरातील तरुण एकत्र आले होते. जय झुलेलाल मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाही मंडळाने महाभारतातील देखाव्यासह 10 दिवस विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. या मिरवणुकीत मंडळाचे अध्यक्ष हितेश रोयडा, धीरज परदेशी, रिक्की कलानी, वरुण लुड्डा, रोहन लुंड, सागर भगत, विनीत आहूजा, पियुष लुंड, सार्थक रेलन, विक्की आरोजा यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. झूलेलाल जय श्रीराम. मैं हितेश लक्ष्मीचंद रोयड़ा, जय झूलेलाल मित्र मंडल कुमारनगर साकी रोड धुळे, सिंधी कैंपचा राजा. 18 साल से हम गणपति की स्थापना कर रहे हैं. ये साल महाभारत के रूप में रखी हुई है मूर्ति और 10 दिन धार्मिक कार्यक्रम होते रहेंगे. और ये साल यूथ बंगले का भी आयोजन किया गया है 10 दिन देखावा में. अभी छत्रपति शिवाजी महाराज के पुतले के यहाँ से हम सिंधी कैंप तक जाएंगे और माननीय राव साहब जी गिरा से इनके हाथ से हमने उद्घाटन कराया गणपति जी का. और अभी 10 दिन हमारे मंडल के इधर बहुत जोर शोरों से आप ये भव्य देखावा रहेगा, यूथ बंगले का देखावा रहेगा. पूरे धुलेकल जनता को मैं नम्र विनंती करता वे सब आए हमारे मंडल पे आके दर्शन दे.
और हमारे को भी आशीर्वाद दे। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. गणेशोत्सवानिमित्त शिवशंभो प्रतिष्ठान गणेश मंडळातर्फे भारतीय पुरातन दुर्मिळ शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन. धुळे महानगर भाजपच्या गणरायाची एक दिवस आधीच मंगळवारी लक्षवेधी पद्धतीने काढण्यात आली सुवाद्य मिरवणूक. अग्रवाल विश्राम भवन येथे माता माधवी मेगा कॅन्सर सेमिनार संपन्न. जुने धुळ्यातील गल्ली नंबर 14 येथे शनी महाराज महिला मंडळातर्फे हरतालिकेचा सण सामूहिक पूजन करून उत्साहात साजरा. आणि कुमारनगर येथील जय झुलेलाल मित्र मंडळाच्या सिंधी कॅम्पच्या गणरायाची सोमवारी सायंकाळी वाजत गाजत काढण्यात आली मिरवणूक. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.